लवी तथा बाळासाहेब गलगले फाउंडेशनकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांना कैलासवासी बाळासाहेब गलगले सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती गलगले यांचे नातू आणि फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी दिली। कैलासवासी बाळासाहेब गलगले यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त येत्या 2 सप्टेंबर रोजी टिळक स्मारक मंदिर येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे। यामध्ये मनोहरभाई सारडा यांना धर्मरक्षक पुरस्कार, वीर कुदळे यांना नगरसेवा पुरस्कार, प्रकाश कांबळे यांना वृत्तपत्र सेवा पुरस्कार, रावसाहेब पाटील यांना सहकार सेवा पुरस्कार, माणिकताई परांजबे यांना क्रीडा सेवा पुरस्कार, अनंतकुमार साळुंके यांना शाहिरी सेवा पुरस्कार आणि सतीश दुधाळ यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत। तरी बाळासाहेब गलगले प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन ही फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी केले आहे। यावेळी अरुण गडचे, श्रीकांत शिंदे, रवींद्र वादवणे, शाहीर नामदेव आलासे, सुभाष खराडे आदी उपस्थित होते। सांगलीचे माजी उपनगराध्यक्ष कैलासवासी बाळासाहेब गलगले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या बाळासाहेब गलगले सेवा पुरस्काराचे हे 16वे वर्ष असून या वर्षीचा पुरस्कार वितरण समारंभ सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे आपल्या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी मंत्री आणि विधान परिषद सदस्य सदाभाऊ खोत, विधान परिषद सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यावर्षीचा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे। यावर्षीच्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये धर्मरक्षक पुरस्कारासाठी मनोहरभाई सारडा, सहकार क्षेत्रासाठी कर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, नगरसेवा पुरस्कारासाठी आष्टाचे माजी नगरसेवक वीर कुदळे, क्रीडा सेवासाठी बॅडमिंटनपटू माणिकताई परांजपे, वृत्तपत्र सेवेसाठी प्रकाश कांबळे, शाहिरी सेवेसाठी आनंदकुमार साळुंके आणि नदी स्वच्छतेचं काम करणारे सतीश दुधाळ यांचे आपण पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये समावेश केलेला आहे। या कार्यक्रमासाठी आपण सांगलीकर जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी मी या निमित्तानं सर्वांना विनंती करतो।